मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, तलाठीची जी एक्झाम होणार आहे तिचा डिटेल सिलेबस आणि डिटेल स्टडी प्लॅन आज आपण इकडे घेऊन आलेलो आहोत. कसा करायचा आहे स्टडी, कुठला टॉपिक स्किप करायचा आहे, कुठला टॉपिक करायचा आहे, कुठला टॉपिक इनडेप्थ करायचा आहे, कुठल्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, किती महत्त्व द्यायचं आहे, याच्यावरती आज आपण पूर्ण इथे डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात आधी मित्रांनो, तलाठीची एक्झाम कधी होणार आहे तर असं बोललं जातं मित्रांनो की फेब्रुवारी किंवा मार्च 2026ला ही एक्झाम होणार आहे. जर फेब्रुवारी किंवा मार्च 2026ला होईल तर तुमच्याकडे एक ऑन ॲन ॲव्हरेज 90 दिवस आहेत. आता 90 दिवस जर तुम्ही एकदम बिगिनर असणार तर 90 दिवस हे खूप जास्त नाही आहेत, कमी आहेत. पण जर तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तर 90 दिवस तयारी करण्यासाठी सफिशियंट आहेत. पण जर तुमचा अभ्यास नाही झालेला आहे, तुम्ही एकदम बिगिनर आहात, तर 90 दिवसात कसा अभ्यास करावा हे आज आपण इकडे डिस्कस करणार आहोत. तर बघा, जर तुम्ही एकदम बिगिनर असणार आहात, म्हणजे तुम्ही काहीच अभ्यास कधी केलेला नाही आहे तलाठीचा किंवा कुठल्याच सरळ सेवा भरतीचा किंवा कसलाच, तर सगळ्यात आधी तुम्हाला करायचं आहे सिलेबस कंप्लीट. 4 स्टेजेस असतात मित्रांनो याच्यामध्ये. दुसरा असतो त्याचाच अभ्यास. तिसरी स्टेज असते प्रॅक्टिस, ज्याच्यामध्ये तुम्ही MCQ, PYQ हे सोडवाल. आणि चौथी स्टेप असते ती असते टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज तुम्ही द्याल आणि टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही बघाल की तुम्हाला कुठला टॉपिक चांगला येतो, कुठला परफेक्ट येतो. आणि याच्यानंतर जेव्हा तुमचं ही टेस्ट सिरीज लेवल कंप्लीट होते, त्याच्यानंतर तुम्हाला येतो कॉन्फिडन्स एक्झाम देण्यासाठी की हो, तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकता, तुम्ही पोस्ट काढू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारेच अभ्यास करायचा आहे. आधी तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा, मग अभ्यास करायचा, मग प्रॅक्टिस करायची, मग टेस्ट करायचं. जर 90 दिवस असतील तर हा पूर्ण जो फ्रेमवर्क आहे हा खूप याच्यासाठी 90 दिवस खूप कमी आहे. आणि म्हणून तुम्हाला अभ्यास कसा करायचा हेच आपण इकडे डिस्कस करणार आहोत. टॉपिक कुठले कुठले असणार आहेत. TCSनी जेव्हा 2023ला ही एक्झाम घेतली होती तेव्हा 57 शिफ्ट्समध्ये ही एक्झाम घेतली होती. 57 शिफ्ट घेतली होती. 57 शिफ्ट्स होत्या टोटल. आणि त्यांनी चूक काय केली होती मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जी पहिले जे स्टार्टिंगच्या शिफ्ट्स होत्या त्याच्यामध्ये जो फॉर्मॅट एक्झामचा ठेवला होता, जो फॉर्मॅट होता, ज्या टॉपिकवरती त्यांनी क्वेश्चन विचारले होते, शेवटच्या शिफ्ट होत्या, ज्या लास्टच्या शिफ्ट होत्या किंवा मधल्या पण शिफ्ट होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तोच फॉर्मॅट ठेवला होता. आणि त्यामुळे झालं हे असं होतं की जे स्टार्टिंगला ज्यांनी परीक्षा दिल्या मित्रांनो, त्यांना त्यांना ज्या एक्झाम होत्या त्या हार्ड गेल्या. आणि नंतर ज्यांनी दिल्या त्यांच्यासाठी त्या खूप इझी लेवलच्या झाल्या होत्या. म्हणून जो रॉ स्कोर होता, रॉ स्कोर बोलतो आपण इकडे, रॉ स्कोर होता तो स्टार्टिंगच्या शिफ्टवाल्यांचा कमी होता, मधल्या आणि लास्टच्या शिफ्टवाल्यांचा तो जास्त होता. पण जेव्हा नॉर्मलायझेशन झाली एक्झाममध्ये 2023ला, जेव्हा नॉर्मलायझेशन झाली तेव्हा जे स्टार्टिंगचे शिफ्ट होते त्यांचे मार्क वाढले. आणि इतके वाढले की लोकांचे 200च्या पार स्कोर गेला होता. परीक्षा 200 मार्काची होती पण लोकांचा स्कोर 204, 205 असा सुद्धा गेला होता. आणि हे जे शेवटच्या शिफ्ट्स होत्या त्यांचे स्कोर कमी झालेले होते. मिडलवाल्यांचे सुद्धा कमी झाले होते आणि शेवटच्या शिफ्टवाल्यांचे सुद्धा कमी झाले होते नॉर्मलायझेशन नंतर. त्यामुळे ते अशी चूक पुन्हा करणार नाहीत. त्यांनी काय केलं होतं मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगून देतो. त्यांनी जो त्यांचा पूल ऑफ टॉपिक होता ज्याच्यातनं ते क्वेश्चन विचारत होते तो खूप छोटा होता. आता ते तसं करणार नाही, त्यांचा पूल ऑफ टॉपिक मोठा ठेवतील. त्यामुळे तुम्ही नुसतं 2023च्या एक्झामला बघून तेच टॉपिक वापस कराल तर त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल एक्झाममध्ये याची गॅरंटी नाही आहे. तुम्हाला एक कंप्लीट सिलेबस, तुम्हाला चांगला एक हॉलिस्टिक अप्रोच असली पाहिजे तुमची एक्झामसाठी. त्यामुळे तुम्हाला सगळे टॉपिक करायला लागतील चांगल्या प्रकारे. आणि जर MPSCनी एक्झाम घेतली तर त्याचा टाईप पण थोडा वेगळा होईल. आणि MPSC कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन विचारू शकते याच्यावरती सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता मित्रांनो आपण पुढच्या स्टेजवरती. तर मित्रांनो, पहिला टॉपिक आहे आपल्या इकडे इंग्लिशचा कसा अभ्यास करायचा ते आपण इकडून जाणून घेऊया. बघा, 2023ला जेव्हा तलाठीची एक्झाम झाली होती तेव्हा इंग्लिशचे कुठल्या टॉपिकमधनं क्वेश्चन आले होते ते आपण इकडे जाणून घेऊया. टेन्सेसमधनं आले होते, वर्ब्सवरनं आले होते, आर्टिकल प्रिपोजिशनमधनं आले होते आणि क्वेश्चन टॅगमधनं क्वेश्चन आले होते. क्वेश्चन टॅगवरनं जे प्रश्न आले होते 2-2, 3-3 क्वेश्चन एकेका शिफ्टला होते. ॲक्टिव्ह पॅसिव्हवरनं क्वेश्चन होते 1-1, 2-2 क्वेश्चन. पंक्च्युएशनचे 2-2 क्वेश्चन ऑलमोस्ट सगळ्याच शिफ्टला होते. त्याच्यानंतर वोकॅबलरीमध्ये आलं तर सिनॉनिम, अँटॉनिम, इडियम्स, फ्रेसेस आणि स्पेलिंग एरर तुम्हाला प्रत्येक शिफ्टला इकडे क्वेश्चन बघायला भेटतीलच. ठीक आहे, भेटले होते 2023ला. सिनॉनिम, अँटॉनिमचे 2-2, 3-3 प्रश्न पर टॉपिक इकडे एक्झामला होते. तर ठीक आहे मित्रांनो, हे टॉपिक होते. आत्ता उरलेले जे टॉपिक आहेत जसं इकडे बघा वोकॅबलरीमध्ये पॅराजंबल, वन वर्ड सबस्टिट्यूशन हा करंट टेन्सचे टॉपिक आहेत. हे मी ह्याच्यामध्ये याच्यासाठी इन्क्लूड केलेले आहेत कारण की हा करंट ट्रेंड आहे.
हा ना करंट ट्रेंड आहे. आत्ता वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पॅराजंबलवरनं क्वेश्चन TCS इकडे विचारते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट इनडायरेक्टवरती सुद्धा कधी कधी क्वेश्चन बघायला भेटतात, पण सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचे सुद्धा एररचे क्वेश्चन इकडे तुम्हाला एक्झाममध्ये करंटच्या एक्झाममध्ये म्हणजे जे नुकतेच झालेले एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचे पण एररचे क्वेश्चन बघायला भेटतात. ठीक आहे मित्रांनो, आता याचा अभ्यास कसा करावा याचं हे आपण जाणून घेऊया. बघा सगळ्यात पहिले स्टार्ट करूया आपण टेन्स आणि वर्ब्स आहे मित्रांनो. हे थोडेसे मोठे टॉपिक असतात पण हे बेसिक असतात, हे सगळ्यांना चांगले आलेच पाहिजे. हे एकदम पक्के करून घ्या. ह्याचे 5 ते 6 सेशन ऑफलाईन करताय तुम्ही, ऑनलाईन कोणाकडून शिकताय तर 5 ते 6 सेशनमध्ये होऊन जातात. 2-2 तासाचा जर आपण एक सेशन पकडला तरी. आणि याच्यावरती थोडासा कमांड येण्यासाठी तुम्हाला 250 ते 300 क्वेश्चन मिनिमम सॉल्व करायला लागतील. म्हणजे तुम्हाला याच्यावरती कमांड येईल आणि तुम्हाला असं फील होईल की मला हे टॉपिक येतात. हे बेसिक्स जेव्हा तुमचे होतील त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मोर्चा वळवायचा आहे ह्या 4 टॉपिक्सवरती. ते आहेत ॲक्टिव्ह पॅसिव्ह, क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि डायरेक्ट इनडायरेक्ट आणि पंक्च्युएशन. हे जे 4 टॉपिक आहेत इकडे हे तुम्हाला करायचे आहेत. हे टॉपिक थोडे छोटे आहेत, हे 1-2 सेशनमध्ये पर टॉपिक होऊन जातो आणि याचे 150 ते 200 क्वेश्चन जरी तुम्ही लावाल मिनिमम बोलतो आहे मी, तरी तुम्हाला याच्यावरती चांगला कमांड येऊन जाईल. याच्यानंतर तुम्हाला करायचे आहेत आर्टिकल. काय करायचे आहेत? आर्टिकल आणि प्रिपोजिशन. आर्टिकल आणि प्रिपोजिशन हे टॉपिक करा. चांगले टॉपिक आहेत हे टॉपिकवरनं सुद्धा क्वेश्चन येतात. करंट ट्रेंडमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येतात. याच्यावरती एररचे सुद्धा क्वेश्चन आजकाल इकडे तुम्हाला TCS विचारताना दिसत आहे. त्यामुळे हे टॉपिक करा. हे टॉपिकसुद्धा थोडे मोठे आहेत त्यामुळे ह्या टॉपिकलासुद्धा 3 ते 4 सेशन लागून जातात. पण हे टॉपिकचे झाल्यानंतर याचे तुम्हाला 200 ते 250 क्वेश्चन मिनिमम इकडे 200 ते 250 क्वेश्चन करा. ॲक्च्युली आर्टिकल आणि प्रिपोजिशन तुम्ही जेवढे क्वेश्चन सॉल्व कराल तेवढे कमी असतात आणि तेवढं तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो जेवढे जास्त क्वेश्चन कराल. प्रिपोजिशनचे तर खरंच खूप जास्त क्वेश्चन करायला लागतात. 200-250 मी ॲक्च्युली इकडे कमी बोललेलो आहोत कारण की फिक्स प्रिपोजिशनचे जे क्वेश्चन असतात ते खूप फिक्स प्रिपोजिशन्स आहेत आणि ते फिक्स प्रिपोजिशन तुम्हाला तसे बाहेर करायचे असतात किंवा MCQ सॉल्व कराल तर तुम्हाला ते डायरेक्टली बाहेर होऊन जातात आणि एक्झामला तसे विचारले जातात. ठीक आहे. जसं तुमचं हे टॉपिक होऊन जातील त्याच्यानंतर तुम्हाला तुमची गाडी वळवायची आहे ती सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवरती. सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचं तुम्ही जर कराल सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवरती हा सुद्धा एक मोठा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. येणाऱ्या कुठलाही एक्झाम द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठलीही द्या त्याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतातच आणि TCSसुद्धा याच्यावरती एररचे क्वेश्चन विचारते. मोस्ट प्रॉबेबली एररचेच क्वेश्चन असतात. आता हा टॉपिक मोठा असल्याकारणाने यालासुद्धा 5 ते 6 लेक्चर लागून जातील तुम्हाला आणि याचेसुद्धा 250 ते 300 क्वेश्चन तुम्ही इकडे कराल तर तुम्हाला हा टॉपिकसुद्धा बऱ्यापैकी येऊन जाईल. शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो ॲडवर्ब्स, कंजंक्शन आणि नाऊन. ॲडवर्ब, कंजंक्शन, नाऊन हे जे टॉपिक आहेत हे थोडे छोटे टॉपिक आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन बघायला भेटतात. पण 1-2 क्वेश्चन कधीतरी कुठल्या तरी शिफ्टला येऊन जातील असं तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे सगळं आधी जर तुम्हाला बिलकुल बेसिक नसेल तर नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह याच्यापासून चालू करा आणि नंतर टेन्स आणि वर्बकडे जा. पण जर तुम्हाला बेसिक सगळं येतं आहे म्हणजे थोडंसं जरी बेसिक येतं तर तुम्ही टेन्स आणि वर्बपासून सरळ चालू करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर वोकॅबलरीवरती आपण येऊया. बघा वोकॅबलरी करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वोकॅबलरी किती आली पाहिजे. लोकांना असा क्वेश्चन असतो मुलांना की किती वोकॅबलरी ही सफिशियंट आहे आणि किती केली पाहिजे. तर SSC बघा, SSCची जी एक्झाम होते, एक सेकंड मला कलर चेंज करू द्या. SSCची जी एक्झाम होते तर MTS म्हणजे जी मॅट्रिक लेवलची एक्झाम आहे तिच्या जर तुम्ही कॅन्डिडेटला जरी विचाराल तरी तोसुद्धा तुम्हाला सांगेल त्यांना 3 ते 4 हजार वोकॅबलरी, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स येतात असं ते तुम्हाला सांगतील. कारण की जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं कमी असतं. आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगेल, तुम्हाला जर सिनॉनिम, अँटॉनिम्स आणि वोकॅबलरीमध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्कोअर करायचा आहे तर तुम्हाला ॲटलिस्ट 1500 मिनिमम इकडे तुम्हाला सिनॉनिम, अँटॉनिम हे यायलाच हवे. आणि याला करायचं कसं आहे, या करायची टेक्निक मी तुम्हाला सांगतो. दर दिवशी 25 करा. 90 दिवस आहेत आपल्याला एक्झामला, मोठी 90 दिवस आहे. दर दिवशी तुम्ही 25 जरी 25 अँटॉनिम, 25 सिनॉनिम आणि 25 इडियम फ्रेजेस कराल तरी तुम्ही 1500 पर टॉपिक तुम्ही इकडे एक्झामपर्यंत पोचून जाल. रिवाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की रिव्हिजन केल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. रिवाईज करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे, त्याची सारखी उजळणी करायची आहे, त्यामुळे ते लक्षात राहतात. आणि अशा प्रकारे हे 3 टॉपिक असे करायचे आहेत. त्याच्यानंतर स्पेलिंग एररचा टॉपिक जो असतो तो खूप मुलांना त्रास देतो. आता स्पेलिंग एररचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो कसा करायचा आहे तो मागच्या टायमाला मी सांगितलं, जसं 2023ला सुद्धा विचारला गेला होता आणि आत्तासुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. स्पेलिंग एरर कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं SSCचे जे CH असेल,
झालं किंवा MTS झालं किंवा CGL झाले, यांचे खूप सारे लेक्चर्स ऑनलाईन पडलेले असतात 3-3, 4-4 तासाचे, ज्याच्यामध्ये ते 300-300, 400-400 स्पेलिंग एररचे क्वेश्चन विचारतात. ते करा. स्पेलिंग एरर बघा, कुठले वर्ड्स तुम्हाला हार्ड वाटतात ते तुम्ही लिहून ठेवा एका बुकमध्ये. आणि सिनोनिम अँटोनिमचे सुद्धा जे हार्ड असतं सिनोनिम अँटोनिम, त्याचे तुम्ही एक बुक बनवा, त्याच्यामध्ये लिहून ठेवा. सगळे नका लिहू, जे एकदम टफ वाटतात तुम्हाला, रे हे तर लक्षातच राहत नाही, त्याच्यासाठी तुम्ही एक बुक बनवून ठेवा. म्हणजे एक्झाम जवळ आल्यावर तुम्हाला त्याची उजळणी करता येईल. स्पेलिंग एररमध्ये जसा ओकेशन हा शब्द आहे, तर त्याच्यामध्ये किती वेळा येस येतो हे आपल्याला लक्षात राहत नाही. इरिव्हर्सिबल हा शब्द आहे, त्याच्यामध्ये आर किती वेळा येतो, एस किती वेळा येतो, हे आपल्याला लक्षात राहत नाही. तर त्याच्यावरती ते ते इझी वर्ड्स आहेत, पण आपल्याला सोपे वर्ड असून सुद्धा आपल्याला त्याची स्पेलिंग माहिती नसते, त्यामुळे आपल्याला ते हार्ड जातात. त्याच्यानंतर स्पेलिंग एररमध्ये डेफिनिशन, समजा तुम्हाला विचारलं की डेफिनेशनची स्पेलिंग सांगा, तर आपण असं नेहमी लिहितो NATION. तर डेफिनेशनच्या स्पेलिंगमध्ये NATION NITION येतं. हे आपल्याला मोस्टली माहिती नसतं, जनरली माहिती नसतं, त्यामुळे आपण चुकून जातो. तर हे असे जे कन्फ्युजिंग शब्द आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याचं तुम्ही ऑनलाईनच अभ्यास करा. माझ्या मते यूट्यूबवरती SSC वाल्यांचे तुम्ही क्वेश्चन्स कराल तर त्याच्यामधूनच क्वेश्चन येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आजकाल विचारला जातो. वन वर्ड सबस्टिट्यूशन खूप, हा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. काय विचारलं जातं वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये, जसं द बरियल प्लेस ऑफ अ डेड पर्सन, मग त्याला काय बोलतो आपण, त्याला ग्रेव्हयार्ड बोलतो, असे विचारले जातात. हे वन वर्ड सबस्टिट्यूशन असतात. ठीक आहे ना. असं विचारलं जातं द वन हू हॅज पॉझिटिव्ह लुक टुवर्ड्स लाईफ, याला काय बोलतात, याला ऑप्टिमिस्ट बोलतात, असं विचारलं जातं तुम्हाला. तर हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे सुद्धा येतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन जरी मला तुम्ही विचाराल तर तुम्हाला थोडेसे सोपे वाटतात सिनोनिमपासून, पण ह्याचे पण तुम्हाला 1001 वन वर्ड सबस्टिट्यूशन आले तर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजे तुम्हाला माहिती असेल ते सिक्वेन्स वाईज लावायचं आहे. एला कुठली सिक्वेन्स येईल, तुम्हाला उलटा सुलटा सिक्वेन्स दिली असेल, तुम्हाला ABCD दिलं असेल, मग तुम्हाला लावायचं आहे. ते क्वेश्चनसुद्धा आजकाल खूप आजकाल म्हणजे विचारलेच जातात ते जनरली. तर पॅराजंबल एक करा. पॅराजंबलचं डेली 2 or 3 पॅराजंबल तुम्ही कराल एक्झामपर्यंत, तुमचं बऱ्यापैकी ज्याचं रीडिंग चांगलं आहे त्याला पॅराजंबल चांगलं येतं, त्यामुळे पॅराजंबल करा. पॅराजंबल विचारला जाईल असं मला खूप हाय प्रोबॅबिलिटी वाटते. मला असं वाटतं की 90-95% तुम्हाला पॅराजंबल, 1 ना 2 पॅराजंबल तर बघायलाच भेटेल. तुम्ही जर हल्ली धर्मादाय आयुक्तालयाची एक्झाम बघाल तर त्याच्यामध्ये तर 3-3, 4-4 पॅराजंबल विचारले गेले होते प्रत्येक काही शिफ्ट्सला. तर त्यामुळे पॅराजंबल करून जा. पॅराजंबल हा TCSचा आवडता सब्जेक्ट. जर TCSनी एक्झाम घेतली तर MPSCनी घेतली तरी पॅराजंबल हे विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करा. वोकॅबलरी आहे तो वोकॅबलरी आणि ग्रामर एकत्र साईड बाय साईड अभ्यास चालू करायचा आहे. वोकॅबलरी दर दिवशी 25-25-25 असं मी तुम्हाला सांगितलं, त्या हिशोबाने करा. तुमचं आरामात एक्झामपर्यंत तुमची खूप सारी तयारी इकडे होऊन जाणार आहे. पुढच्या टॉपिककडे आता आपण वळूया. तर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, पुढचा आहे मराठी. मराठी सब्जेक्टमध्ये मागच्या टायमाला जेव्हा त्यांनी विचारलं होतं तेव्हा मराठीचा पेपर खूप सोपा केला होता TCSनी. लाईक खूपच इझी होता, सगळ्यांना चांगले मार्क पडत होते त्याच्यामध्ये. खूप मुलांनी आउट ऑफसुद्धा स्कोअर करून आले होते. तेव्हा त्यांनी कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले होते हे बघा. ग्रामरमध्ये प्रयोग, समास याच्यावरती 2-2, 3-3 क्वेश्चन होते एका शिफ्टला. त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार याच्यावरती एखादा क्वेश्चन तरी तुम्हाला बघायला भेटतच होता. त्याच्यानंतर बघाल तर वोकॅबलरीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी आणि म्हणी वाक्प्रचार याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकवरती 2-2, 3-3 क्वेश्चन इथे एक्झामला बघायला भेटत होते. शुद्ध वाक्य आणि शुद्ध शब्द याच्यावरती सुद्धा 1-1, 2-2 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक शिफ्टला होतेच. आणि लेखकवरती पण भरभरून क्वेश्चन होते. काही शिफ्टला तर 3-3 क्वेश्चन होते लेखकावरती. ठीक आहे. तर ह्यावेळीसुद्धा कोणीही एक्झाम घेऊ द्या, हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. हे टॉपिक जनरलीच इम्पॉर्टंट असतात. तुम्ही कुठे पण कधी पण कुठली एक्झाम द्या, त्याच्यामध्ये हे टॉपिकवरती मराठीमधून क्वेश्चन येतातच. ठीक आहे. कुठल्या टॉपिकवरती नव्हते हे मी तुम्हाला सांगून देतो. बघा, काळ, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वचन आणि वाक्य रूपांतर याच्यावरती क्वेश्चन नव्हते. पण सध्याच्या काळात जर तुम्ही TCSचा एक पॅटर्न किंवा TCSची एक आयडिया बघितली की ती कसे पेपर सेट करतात, त्याच्यामध्ये ह्या टॉपिकवरतून क्वेश्चन येतात. आणि जर ह्या टायमाला MPSC जर एक्झाम पेपर सेट करेल, तर MPSC तर ह्या टॉपिकवरती 101% क्वेश्चन विचारणारच आहे. हे टॉपिक ते सोडणार नाही आहेत, याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघायलाच भेटतील. आणि हे टॉपिक खूप मोठे नाही आहेत, हे इझी टॉपिक आहेत. म्हणजे जर तुम्ही नीट करायला जाल तर तुम्हाला खूप वेळ नाही लागणार, आणि प्रॅक्टिस करायला जाल तर 150 ते 200 क्वेश्चन पर टॉपिक जर कराल तुम्ही तर तुमचे टॉपिक पक्केसुद्धा होऊन जातील. ठीक आहे. आणि हे जे टॉपिक आहेत प्रयोग, समास, वाक्यप्रकार हे सुद्धा इझी टॉपिक आहेत. थोडे विस्तृत आहेत, त्याच्यामध्ये थोडी डिटेल आहे, डेप्थ आहे त्या टॉपिकमध्ये. त्यामुळे ह्याचेसुद्धा तुम्ही 250 ते 300 क्वेश्चन जर कराल, मिनिमम बोलतो आहे मी, मिनिमम एवढे क्वेश्चन करायचे तर तुमचे टॉपिक चांगले होऊन जातील. आता जसं इंग्लिशमध्ये होतं ना, तसंच समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्प्रचार जेवढे कराल तेवढे कमी असतात.
पण जर याचा अभ्यासच करायचा आहे तर मी तुम्हाला एक आयडिया देतो. मोरा वाळिंबे सरांची जी बुक आहे, मोरा वाळिंबे सरांची, त्याच्यामधनं करा तुम्ही. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये ना तुम्ही करायला जाल ना तर जे म्हणी आणि वाक्प्रचारचा जो टॉपिक आहे तो खूप वास्ट आहे त्यांच्या बुकमध्ये. हां, डेप्थमध्ये त्यांनी दिलं आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही एक्झाम तुम्ही ओपन करून बघा, ह्याच्यातनंच क्वेश्चन येतो, ह्याच बुकमधनं क्वेश्चन येतो. त्यामुळे ह्याच बुकला टार्गेट करा. या बुकमधून दर दिवशी एक दोन पेजेस जरी प्रत्येक टॉपिकचे कराल, एक पेजेस समानार्थीचा, एक पेज विरुद्धार्थीचा, 3-4 पानं म्हणी आणि वाक्प्रचाराचा, कारण की म्हणी आणि वाक्प्रचाराचा टॉपिक आहे तो खूप मोठा आहे त्याच्यामध्ये. तर 3-4 पेजेस म्हणी वाक्प्रचाराचे, तर एक्झाम जवळ येईपर्यंत तुमची ही बुक संपते. हो, ही बुक तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि या बुकमधनं करून जाल तर तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येईल एक्झामसाठी, की तुम्हाला म्हणी आणि वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी याच्यावरती तुमचा चांगला कमांड आहे. त्याच्यानंतर शुद्ध शब्द, शुद्ध वाक्य, याच्यासाठी तुम्हाला बेसिक्स यायला हवे. त्याच्यानंतर शुद्ध शब्द जे आहेत, शुद्ध शब्द, तर मोरा वाळिंबे सरांच्याच बुकमध्ये ना शेवटी याचा एक टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये शब्द जसे असतात पारंपरिक, तर पारंपरिकचं स्पेलिंग काय, पारंपरिक आहे का पारंपरिक आहे, अनानुमोदन आहे का अननुमोदन आहे, असं याच्यावरतीच एक शेवटचा पेज आहे. त्याच्यामधनंच तलाठीचे क्वेश्चन्स तलाठीमध्ये शुद्ध शब्द विचारले गेले होते लास्ट टायमाला. ठीक आहे. लेखकचा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, जो 6वा टॉपिक आहे वोकॅब्युलरीचा, तो सुद्धा इझी आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त हे नाही आहे. त्याच्यामध्ये 300-400 जर तुम्हाला बुक्स आणि त्यांचे लेखक कोण आहे त्याच्याबद्दल माहिती असेल तर दॅट इज इनफ, तेवढे तुम्ही करू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही करा मराठीचा अभ्यास. MPSCचा एक्झाम घेईल तर मराठी थोडे डेप्थमध्ये विचारू शकते. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे बघा गणित नंतर बुद्धिमत्ता. आणि मागच्या टायमाला जो गणित बुद्धिमत्ता एकच टॉपिक होता, त्याच्यामध्ये 12 ते 15 प्रश्न गणितावरती होते आणि उरलेले प्रश्न बुद्धिमत्तेवरती होते. असा एक बॅलन्स घेऊन TCS क्वेश्चन विचारत होती. या टायमाला सुद्धा तसंच विचारेल. मागच्या टायमाला कशावरती क्वेश्चन विचारले होते, इथे जेवढे टॉपिक दिलेले आहेत ना मित्रांनो मी, त्या सगळ्या टॉपिकवरती TCS क्वेश्चन विचारत होती. आता पण जे एक्झाम होते त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच टॉपिकवरती क्वेश्चन येतात. आणि पुढे जरी येईल तरी गणितामधून ह्याच्यामधूनच क्वेश्चन येतात. तर तुम्हाला हेच टॉपिक सरळ करायचे आहेत. स्टार्टिंग कशी कराल, जसं आपण ग्रामर आणि वोकॅब्युलरी लँग्वेजमध्ये, जसं मराठी इंग्लिशमध्ये ग्रामर वोकॅब्युलरी आपण डिवाईड करतो आणि एकत्र घेऊन चालतो, याच्यामध्ये तसं नाही करायचं आहे. याच्यामध्ये बेसिक्स आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम आहेत. तर सगळ्यात आधी बेसिक्स करायचे. सिम्प्लिफिकेशन म्हणजे जे बॉडमास रूल आहे त्याच्यावरती जे क्वेश्चन असतात ते करायचे आहेत. त्याच्यानंतर टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजवरती क्वेश्चन करा. पर्सेंटेज हा बेसिक आहे. पर्सेंटेज तुम्हाला आलं तर तुमचे एक वर्ड प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे रेशो आणि प्रपोर्शन याच्यावरती करा. लसावी मसावी तुम्हाला यायला हवं, बेसिकली तुम्हाला यायला हवं. ते एक्झाममध्ये असं एखादा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की लसावी मसावीवरती एक क्वेश्चन येऊ शकतो, पण जर तो तुम्हाला LCM HCF येतं तर तुमचे वर्ड प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. त्यामुळे त्याचाही अभ्यास करा. ॲव्हरेज म्हणजे सरासरीचा सुद्धा अभ्यास करा. हे बेसिक टॉपिक आहेत, लवकर होतात, त्याची प्रॅक्टिस करा. याची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं मॅथ्स स्ट्रॉंग होतं. आणि त्याच्यानंतर इकडे या, त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेमला हात घाला. आता वर्ड प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही कराल ना, त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये नफा तोटा, जसं मी ह्याच्यामध्ये ही सिक्वेन्स दिली आहे त्याच सिक्वेन्सने अभ्यास करा. तर सगळ्यात आधी नफा तोटा करा, प्रॉफिट लॉस. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवृद्धी व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट. त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे काम, काळ, नळण टाकी. हे 2 टॉपिक सेम आहेत, याचा अभ्यास एकत्र करायचा आहे. त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो आहे वेळ, वेग, अंतर आणि नाव प्रवाह. वेळ, वेग, अंतर आणि रेल्वे, तुम्हाला माहिती आहे रेल्वेचे क्वेश्चनसुद्धा ह्याच टॉपिकमध्ये येतात. आणि नाव आणि प्रवाह हे सेम टॉपिक आहेत, याचासुद्धा अभ्यास एकत्र करायचा आहे. ठीक आहे. आता कुठनं कराल याचा अभ्यास, तुम्ही जर कुठला क्लास लावला असेल किंवा तुम्हाला आधीपासून येत असेल किंवा क्लास लावला असेल तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन, तर तिकडनंच अभ्यास करा. कारण की ह्याला चांगलं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही टॉपिक झाले, हे दोन्ही पार्ट झाले, बेसिक आणि मॉडर्न. ह्याचं चांगलं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यांच्यामध्ये याचं बेसिक चुकलं नाही पाहिजे. आणि एकदा कराल तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही PYQ लावा. जे मागच्या तलाठीचे जे 57 शिफ्ट आहेत ना, याचाच PYQ लावून घ्या. हे इनफ आहे. कारण की क्वेश्चन ना तुम्हाला लिटरली सेम दिसतील. आता इंग्लिश आणि मराठीमध्ये मे बी क्वेश्चन रिपीट नाही होत, पण याच्यामध्ये क्वेश्चन रिपीट होतात. कारण क्वेश्चन रिपीट होतात आणि नंबर्स ते लोक थोडेसे इकडे तिकडे करून देतात. आणि कॅल्क्युलेशन असल्यामुळे त्यांना ते रिपीट करताना पण काही प्रॉब्लेम नसतो, ते रिपीट करतात. तर PYQ करा. PYQ इनफ आहे. 57 शिफ्ट आहेत, खूप सारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, 1000 एक क्वेश्चन्स तर नक्कीच असतील. तर तेवढे इनफ आहेत या टॉपिकसाठी. मॅथ्स असं करा. आणि आपण आपल्या चॅनलवरती फुल लेंथ टेस्ट घेऊन येऊ. फुल लेंथ टेस्ट ऑफ गणित बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्सची आपण मराठीमधून फुल लेंथ टेस्ट घेऊन येऊ. आपण प्रॉपर लेवल एक्झॅक्ट लेवलवरती घेऊन येऊ
ऑनलाईन फ्रीमध्ये यूट्यूबवरतीच घेऊया आपण. तर ती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. असा करा गणिताचा अभ्यास. त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचं सुद्धा सेम मित्रांनो. बुद्धिमत्ताच्या जी मागच्या टायमाला जी TCSनी 2023मध्ये घेतली होती त्याच्यामध्ये सिलॉजिझम म्हणजे वेन डायग्रामवाले क्वेश्चन आहेत ना, याच्यावरती भरून क्वेश्चन होते. 3 4 क्वेश्चन एकेका शिफ्टला बघायला भेटत होते. त्यामुळे हा त्यांचा फेवरेट टॉपिक आहे. MPSCने जरी एक्झाम घेतली तरी ह्या टॉपिकवरती क्वेश्चन तुम्हाला बघायला नक्की भेटणारच आहे. त्याच्यानंतर अक्षर मालिका अल्फान्यूमरिकवरती सुद्धा क्वेश्चन होते. संख्या मालिका जर तुमचे गणिताचं बेसिक चांगला असेल तर ही संख्या मालिकासुद्धा तुम्हाला इझी. संख्या मालिका त्याच्यावरती बेस्ड आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला ही संख्या मालिका इझिली सॉल्व करता येईल. त्याच्यानंतर ऑड वन आउट होते. विसंगत घटक, ज्याच्यामध्ये विसंगत घटामध्ये 2 जोड्या दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये कुठली जोडी 4 ऑप्शनमधली कुठली जोडी ऑड वन आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तर लास्ट टाईम जेव्हा TCSनी एक्झाम घेतली होती तेव्हा पझलवरती क्वेश्चन्स नव्हते बरं का मित्रांनो. पझलवरती बिलकुल क्वेश्चन नव्हते. पण ह्यावेळी जर TCS एक्झाम घेईल तर मला असं वाटतं पझलवरती एखादा क्वेश्चन तुम्हाला नक्की बघायला भेटेल. ब्लड रिलेशनवरती होते क्वेश्चन, जास्त नव्हते. डायरेक्शनवरती पण जास्त क्वेश्चन नव्हते. डिकोडिंगवरती क्वेश्चन इकडे तुम्हाला बघायला भेटत होते. डिकोडिंगवरती क्वेश्चन्स होते. आता जर तुम्ही नीट बघाल ना तर डिकोडिंगवरती ह्या टायमाला सुद्धा बघायला भेटतील. चिन्ह बदलवरती सुद्धा बघायला भेटतील. आणि आत्ता रिसेंटचा मी तुम्हाला सांगितलं, रिसेंट ट्रेंडमध्ये TCS या सगळ्यांवरती क्वेश्चन विचारते. ठीक आहे. तुम्ही धर्मादायचेच जर तुम्ही क्वेश्चन पेपर नीट आत्ता जी रिसेंटली झाली, मला वाटतं 4 मार्चला जी होती एक्झाम, तिचेच क्वेश्चन पेपर काढून बघाल तर हे ब्लड रिलेशन, पझल, डायरेक्शन सेन्सवरती चांगले क्वेश्चन आले होते. लेवल पण त्यांची चांगली होती. तर हे तुम्हाला आत्ता पण बघायला भेटेल. त्यामुळे नुसतं जर मागच्या टायमाचे पेपर बघून फक्त हे पहिले 4 टॉपिक करू नका. हे हा कंप्लीट अभ्यास करा. याच्यावरती पूर्ण एक होलिस्टिक अप्रोच ठेवा या गणित बुद्धिमत्तेसाठी. या सगळ्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही नीट करा. ठीक आहे. आणि जसं मी सांगितलं होतं एक फुल लेंथ टेस्ट 25 ते 30 फुल लेंथ टेस्ट आपण इकडे घेऊन येऊ. लगेचच नाही पण आपण घेऊन येऊ. तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो. बुद्धिमत्तेवरती असा अभ्यास करायचा तुम्हाला आहे. पुढे जाऊया. पुढे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा टॉपिक. मी आता तुम्हाला सिलेबस तुम्हाला मी डिटेल शेअर करेल की कसं करायचं आहे सगळ्यात फर्स्ट. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याचा अभ्यास कसा करायचा, किती वेळ करायचा हे सुद्धा सांगून देईल. ठीक आहे. त्यामुळे बघत राहा. बघा, पहिला आहे करंट अफेअर्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2023ला पण करंट अफेअर्स ज्याला चांगलं येत होतं ना मित्रांनो, करंट अफेअर्स त्यांनी सिलेक्शन घेतलेलं. बाकी करंट अफेअर्सवरती क्वेश्चन ते लोक 5 6 क्वेश्चन करंट अफेअरवरती विचारत होते. 5 6 क्वेश्चन होते करंट अफेअरवरती. त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट तिकडे ठरला. आता करंट अफेअर्सचा तुम्ही अभ्यास कराल कसं, याच्यावरती आपण एक छोटासा डिस्कशन मी तुम्हाला सांगतो. बघा, करंट अफेअर्स असताना करंट अफेअर्स खूप मोठमोठे असतात. म्हणजे जर तुम्ही टॉपिक आहे मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे GSGKचा तुम्ही कसा अभ्यास कराल याच्याबद्दल आपण आता डिस्कस करूया. हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे GSGK. कारण की हाच तुमचं सिलेक्शन घडवून देऊ शकतो आणि याच्यामध्येच मुलांचे मार्क खूप जातात. आता बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो आहे करंट अफेअर्सवरती मागच्या टायमाला 5 6 क्वेश्चन इकडे बघायला भेटत होते. त्यामुळे हा टॉपिक ह्या टायमाला सुद्धा करा. या टायमाला सुद्धा याच्यावरतीच कोणी घेऊ द्या एक्झाम, करंट अफेअरवरती तुम्हाला क्वेश्चन दिसतातच, भरभरून क्वेश्चन असतात. समाज कल्याणच्या एक्झामला सुद्धा करंट अफेअरवरती क्वेश्चन होतेच. ठीक आहे. आता बघा, करंट अफेअरचा अभ्यास कराल कसा. तर करंट अफेअरचा अभ्यास करताना मित्रांनो लक्षात ठेवा, कधीपासून ते कधीपर्यंतचे करंट अफेअर करायचे. तर बघा, फेब्रुवारी किंवा मार्च 2026ला एक्झाम झाली तरीसुद्धा तुम्ही जानेवारी 2025पासून म्हणजे मागचे 13 ते 14 मंथ्सचा तुम्ही इथे करंट अफेअर करून जा. एवढा करंट अफेअर तुम्ही करून जा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, लास्ट टाईम जेव्हा तलाठीचे 2023ला एक्झाम झाली होती ना, तेव्हा ना त्यांनी एक्झाम तर 2022च्या जानेवारीचे सुद्धा काही विचारले होते. म्हणजे त्यांनी 1.5 वर्ष आधीचे सुद्धा विचारले होते. त्यामुळे तुम्हाला सांगतो 13 महिन्याचे प्रॉपर 13 महिन्याचे कोर, म्हणजे जो कोर असेल जो प्रॉपर आहे ते 13 महिन्याचे तुम्ही करंट अफेअर इकडे करून जा. कुठून कराल ते मी तुम्हाला एकदा सांगतो. बघा, यूट्यूबवरती देवा जाधवर सरांचा मंथली करंट अफेअर्स असतो. तो तुम्ही करा. 1 तासाचा व्हिडिओ असतो तो 1 आवर्सचा. तो तुम्ही करा. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेंट्रिक पण असतात, इंडिया सेंट्रिक पण असतात, टोटल असतात. एक कंप्लीट हे असतो त्याच्यामध्ये
पहिला टॉपिक. करंट अफेअर्स कधी पण 3 ते 4 सोर्सेसपासून करायचे म्हणजे तो कंप्लीट होतो. सेकंड आहे एक उत्कर्ष क्लासेस आहे. उत्कर्ष क्लासेस मंथली करंट अफेअर्स. याच्यासुद्धा तुम्हाला एका तासाचा इथे लेक्चर बघायला भेटेल. हा उत्कर्ष क्लासेस आहे. त्याचा एक प्रॉब्लेम आहे की तो हिंदीमध्ये घेतो पण करंट अफेअर्सचं तुम्हाला काय असं टेक्निकॅलिटी समजायची नसल्यामुळे ना, त्यामुळे कसं काय ते तांत्रिक भाग नसतो, तो फक्त वर्ड्स असतात आणि नंबर्स असतात असंच असतं. त्यामुळे तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा समजून जाईल. एवढा काय हार्ड तुम्हाला ते जाणार नाही. ठीक आहे. तिसरा आहे क्रेझी जी के ट्रिक्स 75 इम्पॉर्टंट मंथली करंट अफेअर्स. हा जो चॅनल आहे याचेसुद्धा खूप चांगले असतात. खूप जुना चॅनल आहे आणि याचेसुद्धा हिंदी आणि इंग्लिश मिक्स असतात. हिंदी प्लस इंग्लिश असतात. तर तुम्हाला काय एवढं हार्ड नाही, म्हणजे असं एकदम कठीण आहे काही समजत नाही असं नाही होणार. त्यामुळे तुम्ही हे करू शकता. तर या 3 सोर्सेसवरनं करा. फ्री आहे ते तिन्ही सोर्सेस, त्याच्यावरनं करा आणि प्रॅक्टिस करा करंट अफेअर्सची. जानेवारी 2025 टू फेब्रुवारी 2026 एवढे करा आणि आत्तापासूनच चालू करा. करंट अफेअर्स शेवटला नका ठेवू की नंतर करून जाईल मी, नाही लक्षात राहत. आत्तापासूनच करा, त्याला रिवाईज करा. जितके जास्त वेळ होईल तितकी प्रॅक्टिससुद्धा त्यांची करा. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे स्वतःचे कुठले सोर्सेस असतील तर तुम्ही त्याच्यावरनं सुद्धा करू शकता. ज्याच्याबरोबर तुम्ही कम्फर्टेबल असाल तिकडनंसुद्धा तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला सांगितलेत हे सोर्सेस हे इनफ असतात. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, पुढचा टॉपिक आपला असणार आहे इतिहासाचा अभ्यास कसा करावा आणि काय काय करावं आपण इकडे आता जाणून घेऊया. बघा, इतिहासामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक असणार आहे तो असणार आहे मॉडर्न हिस्ट्री. दुसरा असणार आहे मेडिवल. तिसरा असणार आहे एन्शियंट. चौथा असणार आहे महाराष्ट्र हिस्ट्री. एक सेकंड. पाचवा असणार आहे समाजसुधारक. मागच्या वेळेस जेव्हा त्यांनी TCSमध्ये तलाठीची एक्झाम होती त्याच्यामध्ये त्यांनी समाजसुधारकांवरती खूप क्वेश्चन विचारले होते. त्यामुळे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता बघा मित्रांनो, हिस्ट्रीचे हे जे टॉपिक आहेत याच्यामध्ये प्रायोरिटी सगळ्यात पहिले मॉडर्न हिस्ट्रीला द्या. मॉडर्न हिस्ट्रीवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर मेडिवल हिस्ट्रीचा अभ्यास करा. त्याच्यानंतर महाराष्ट्र हिस्ट्री करा. त्याच्यानंतर समाजसुधारक करा आणि नंतर हवं तर एन्शियंट हिस्ट्री करा. मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक हिस्ट्री, मेडिवल म्हणजे मध्ययुगीन, एन्शियंट म्हणजे प्राचीन. ठीक आहे. आणि हा खूप वास्ट टॉपिक आहे. तर मित्रांनो याचा अभ्यास लवकरात लवकर चालू करा. आणि हिस्ट्री समजायला सोपं असतं पण अभ्यास करताना हार्ड होऊन जातो, कारण की त्याचे तुम्हाला डेट्स आणि सगळे गोष्टी लक्षात ठेवायचं, टाईमलाईन लक्षात ठेवायला लागते. आणि जर तुम्ही ट्रेंड बघाल, रिसेंट जो ट्रेंड आहे TCSचा, त्याच्यामध्ये TCS आहे ना कसा क्वेश्चन विचारत आहेत. TCSचं जसं 1857चा उठाव आहे तर याच्यावरती तुम्हाला TCSमध्ये क्वेश्चन कसा विचारेल की मंगल पांडे यांच्या बटालियनचं नाव काय होतं. त्याच्यानंतर विचारेल जो 1857चा उठाव होता तो ग्वालियरमधनं त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं. असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे याचा डेप्थमध्ये अभ्यास करायला लागेल. पहिले तर शिकून घ्यायला लागेल. जर तुम्हाला बिगिनर असेल तर तुम्हाला हे सगळ्याचा अभ्यास करायला लागेल, प्रॅक्टिस करायला लागेल, MCQ सॉल्व करायला लागतील. जेवढे जास्त MCQ सॉल्व कराल तेवढं तर तुम्हाला लक्ष तिकडे राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता जर तुम्ही नीट बघाल तर जे मॉडर्न हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्रीमधून सगळ्यात इम्पॉर्टंट जास्त क्वेश्चन बनतात. तिकडे व्हॉइसरॉय कुठले होते, व्हॉइसरॉय विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांनी काय सुधारणा केल्या ते विचारलं जातं. त्यांनी कुठले कुठले कायदे आणले हे विचारलं जातं. गव्हर्नर विचारले जातात. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे नॅशनल काँग्रेस याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यांची इम्पॉर्टंट अधिवेशनं विचारले जातात. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अधिवेशनं विचारले जातात. अधिवेशनाचा अभ्यास करा. त्याच्यानंतर विचारलं जातं मित्रांनो कायदे विचारले जातात.
कायदे विचारले जातात, वेगवेगळे कायदे जे ब्रिटिशांनी आणले त्याचे विचारले जातात. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मित्रांनो, हे करून जा. ॲक्च्युली पूर्ण हिस्ट्रीच इम्पॉर्टंट असतो, मॉडर्न हिस्ट्री सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला इकडे बघायला भेटतील. आणि समाजसुधारक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि महाराष्ट्र हिस्ट्रीसुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि न्यूजपेपरसुद्धा विचारले जातात बघा. न्यूजपेपर, कोणी कुठला न्यूजपेपर काढला, कोणी कुठली संस्था स्थापन केली, प्रार्थना सभा कोणी स्थापन केली, त्याच्यानंतर आत्मीयता सभा कोणी स्थापन केली, यावरती क्वेश्चन विचारले तुम्हाला जातात. तर इतिहासाचा अभ्यास करा, इतिहास थोडा मोठा टॉपिक. तर मित्रांनो, पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक आहे राज्यशास्त्र. पुढचा टॉपिक आहे राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. तर पॉलिटीमध्ये कसा अभ्यास करायचा आहे ते इकडे बघून घ्या मित्रांनो. पॉलिटीमध्ये कसा अभ्यास करायचा आहे, मी जसं सांगेल त्या सिक्वेन्सनी करा. सगळ्यात पहिले आहे घटना निर्मिती. घटना निर्मिती की कुठल्याचं कोण अध्यक्ष होतं ते क्वेश्चन्स येतात, ते प्रश्न विचारले जातात. घटना निर्मिती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे घटना कुठून घेतल्या. कुठल्या देशातनं आपण कुठली घटना घेतली आहे. आपण आयर्लंडवरनं DPSP घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रशियाकडनं आपण मूलभूत कर्तव्य घेतले आहेत, ते क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर तिसरा असेल आर्टिकल 1 to 51. आर्टिकल 1 to 51 व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यामधनं एक क्वेश्चन तर तुम्हाला बघायला भेटूनच जातो. आर्टिकल म्हणजे त्याच्यामध्ये सिटिझनशिप झालं, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, ते त्याच्यावरती क्वेश्चन येतो. तर 1 to 51 व्हेरी इम्पॉर्टंट. 4th नंबरवरती आहे घटना दुरुस्ती. कुठल्या घटना दुरुस्ती, इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती, सगळ्या घटना दुरुस्ती नाही, इम्पॉर्टंट घटना दुरुस्तींवरती क्वेश्चन येतो. ठीक आहे. 5वा टॉपिक असणार आहे, 5वी हे असणार आहे आपली. 5वा टॉपिक असणार आहे आपला तुमचा घटना. हां, याच्यानंतर राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री. तर जो 51 नंतर ना, आर्टिकल 51 नंतर तुमचा आर्टिकल आहे 52 to 63. याच्यावरती राष्ट्रपतींविरोधात महाभियोग, त्याच्यानंतर त्यांची शपथ, त्यांची निवड कशी होते, याबद्दल सगळे आर्टिकल आहेत ते करायचे आहेत. उपराष्ट्रपतींबद्दल सुद्धा करायचे. छोटे छोटे मित्रांनो, एकदम डेप्थमध्ये नसतं करायचं, तुम्हाला नुसतं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री यांच्यावरती जे आर्टिकल आहे ते करायचे आहेत. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्यावरती करा इलेक्शन कमिशन. त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल असतात, त्याच्यावरती करा. ते कुठल्या आर्टिकलमध्ये येतात, फक्त आर्टिकलचे नंबर माहिती पाहिजे आणि बेसिक डिटेल्स माहिती पाहिजे. तुम्ही जर कुठला क्लास लावाल ना GSGKसाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवून देतील. ठीक आहे. तर हे आहे बेसिक, हे आहे असं. पण पहिले जे असे करायचं आहे तुम्हाला, तर त्याच्या पण जे स्टार्टिंगचे जे मेन इम्पॉर्टंट आहेत ते हेच 4 टॉपिक आहेत. आणि त्याच्यानंतर जो 5व्या लाईनी मी तुम्हाला सांगितलं, उरलेले जेवढे पण आर्टिकल्स आहेत ते त्याच्यावरती बेसिक क्वेश्चन येतात, ते उरलेले याच्यावरती पण येतात. आणि हे जे पहिले आहे त्याच्यामध्ये थोडंसं डेप्थमध्ये तुम्हाला कधी कधी विचारू शकतात, नेहमी नाही विचारत पण विचारून घेतात. पॉलिटी करून घ्या तुम्ही, पॉलिटीमध्ये असं करायचं आहे. आणि पॉलिटी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की जो मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला आहे त्या सिक्वेन्सनुसारच करायचं. त्याच्यानंतर MCQ लावा, मॅक्झिमम MCQs लावा, तुम्हाला लक्षात राहतात. कारण की तुम्हाला आर्टिकल इकडे तिकडे होऊन जातात. थोडंसं शॉर्टकट बिटकट यूज करून तुम्ही हे लक्षात ठेवा, आर्टिकल्स लक्षात ठेवायचे. आणि मित्रांनो, मागच्या वेळी म्हणजे मागच्या वेळी जेव्हा TCSने एक्झाम घेतली होती त्याच्यामध्ये RTI ॲक्टसुद्धा विचारला होता. RTI 2001, प्रत्येक शिफ्टला 1-2 क्वेश्चन होते. राईट टू इन्फॉर्मेशन जो ॲक्ट आहे 2005चा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले होते. तर यावेळीसुद्धा करून जा, वाला RTI वाला ॲक्ट करून जा. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे भूगोल. तर आता भूगोलमध्ये काय काय करायचं आहे ते लक्षात ठेवा बघा. जॉग्रफी म्हणजे भूगोल. मागच्या वेळेस ना भूगोलचा एकच टॉपिक होता ज्याच्यावरती मोस्ट क्वेश्चन विचारले गेले होते, तो म्हणजे लोकसंख्या. प्रत्येक शिफ्टला 1-2 क्वेश्चन लोकसंख्येवरती होता. आणि जिओग्राफीमध्ये मोस्टली त्याच्यावरच क्वेश्चन विचारला होता, बाकी टॉपिकवरनं नव्हते विचारले. पण जर तुम्ही रिसेंट ट्रेंड्स बघाल आणि लास्ट टायमाला जसं त्यांनी केलं होतं तसं यावेळेस ते मुळीच करणार नाही, जिओग्राफीमधून सुद्धा क्वेश्चन विचारतील. त्यामुळे जिओग्राफीचे कुठले टॉपिक करायचे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगून देतो. सगळ्यात पहिला टॉपिक जो तुम्ही कराल, नदी प्रणाली.
त्या नदी प्रणालीमध्ये प्रोजेक्ट, कुठल्या नदीवरती कुठला प्रोजेक्ट आहे, प्रकल्प त्याचाच अर्थ. सेकंड कराल तुम्ही उपनद्या, या नदी प्रणालीमध्येच उपनद्या आहेत ॲक्च्युली, तर उपनद्या कराल. त्याच्यानंतर प्रोजेक्ट झालं नदी प्रणालीमध्ये प्रोजेक्ट, उपनद्या, अजून काय येतं बरं, त्याच्यानंतर येतं शहर आहे, कुठल्या नदीवरती कुठलं शहर बसलेलं आहे ते क्वेश्चन येतात तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक असणार आहे मित्रांनो मृदा, सॉईल. सॉईलवरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. TCS तर ॲक्च्युली सॉईलवरती क्वेश्चन विचारतेच, मी बघितलेलं आहे. तर सॉईलवरती सुद्धा ते कुठली सॉईल आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन येईल. तिसरा टॉपिक आहे पर्वतरांगा. पर्वतरांगा आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात. इझी आहे, खूप मोठा टॉपिक नाही आहे पर्वतरांगा, छोटासाच आहे, करून जातो. त्याच्यानंतर फोर्थ टॉपिक तुमचा जो असणार आहे तो असणार आहे नदी झालं, मृदा झालं, पर्वतरांगा, हवामान. हवामानावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, हवामानावरती क्वेश्चन येतात. त्याच्यानंतर पाचवा जो टॉपिक असणार आहे मित्रांनो, पाचवा असणार आहे तुमचा खनिज, मिनरल्स. खनिज म्हणजे मिनरल्स. खनिजवरती क्वेश्चन येतात मित्रांनो, कुठे जिल्हे विचारले जातात मोस्टली, की कुठल्या जिल्ह्यात कुठलं खनिज आहे, लोह खनिज कुठल्या जिल्ह्यात येतं, मॅग्नीज कुठल्या याच्यामध्ये येतं, बॉक्साईट आहे, त्याच्याबद्दल असे क्वेश्चन विचारले जातात. तो टॉपिक एक नक्की करून जा. त्याच्यानंतर आणि तो थोडा कन्फ्युजिंग टॉपिक आहे, तर कारण की नावासारखे विदर्भातले ते जे जिल्हे त्याचे नावं ना रिपीट होतात, त्यामुळे ते लक्षात नाही राहत की कुठल्या याच्यामध्ये कुठल्या, तर त्यामुळे तुम्ही तिकडे कन्फ्यूज होऊ शकता. त्यामुळे टॉपिक छोटा जरी असला तरी तो तुम्हाला लक्षात ठेवायला थोडासा अभ्यास करायला लागतो. आणि त्याच्यानंतर वाहतूक म्हणजेच हायवेंची नाव विचारले जातात, नंबर्स विचारले जातात, तो एक क्वेश्चन तुम्हाला इकडे बघायला भेटेल. त्याच्यानंतर क्रॉप्स म्हणजे पीक आणि वनस्पती, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला भेटू शकतात. आठवा आहे अभयारण्य. नववा आहे टायगर रिझर्व्स. दहावा आहे नॅशनल पार्क. याच्यावरती क्वेश्चन येतो मित्रांनो, अभयारण्य, टायगर रिझर्व, नॅशनल पार्क, याच्यावरती क्वेश्चन इथे तुम्हाला बघायला भेटू शकतो. इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, छोटे छोटे टॉपिक आहेत, असं खूप मोठे नाही, फक्त नावं लक्षात राहायला हवे, जिल्हे लक्षात राहायला हवे, आणि एरिया विचारला होता तो एरिया लक्षात राहायला हवं. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, हे एकत्रच करायचे आहेत ॲक्च्युली तुम्हाला. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस फक्त लोकसंख्येवरती प्रश्न होते, यावेळेस तसं होणार नाही. यावेळेची तुम्हाला नदी प्रणालीवरती पण क्वेश्चन बघायला भेटू शकतात. तुम्हाला सॉईल, पर्वतरांगा, हवामान याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बघायला भेटू शकतात. अभयारण्य, टायगर रिझर्व्स, नॅशनल पार्क याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बघायला भेटू शकतात. खनिज हा पण एक टॉपिक आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बघायला भेटू शकतात. आणि हायवे आणि क्रॉप हे थोडे कमी इम्पॉर्टन्स आहेत, पण याच्यावरती सुद्धा प्रश्न बघायला भेटू शकतात. सगळ्यात आधी करा नदी प्रणाली. नदी प्रणाली झाल्यानंतर अभयारण्य करा. थोडासा इझी लेवलचा टॉपिक आहे, असं काही नाही एकदम इझी असं काहीच नसतं, पण थोडंसं इझी लेवलचं आहे तर तो करा. त्याच्यानंतर करा सॉईल, पर्वतरांगा, हवामान. त्याच्यानंतर करा खनिज. तुम्ही असं नाही आहे की सिक्वेन्स चेंज करू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जशी सिक्वेन्स करायची त्या सिक्वेन्सनुसार सुद्धा करू शकता. नदी प्रणाली ॲक्च्युली पहिलेच केली पाहिजे असं माझ्या मते, तर तसं हे करा. लोकसंख्येचं सुद्धा करून जा. लोकसंख्येवरती लास्ट टाईम मला क्वेश्चन विचारले होते, ह्या टायमाला सुद्धा विचारले जाऊ शकतात, जर मागच्या वेळी विचारले होते म्हणून, तर त्या अनुषंगाने ते करा. ठीक आहे मित्रांनो, असं झालं जॉग्रफी. जॉग्रफी करताना खूप इझी वाटतं, ऐकायला पण खूप इझी वाटतं, प्रॅक्टिस करायला सेम हिस्ट्रीसारखंच खूप सारे MCQ प्रॅक्टिस करायला लागतात, तेव्हा जाऊन कुठे तो परफेक्ट होतो. नदी प्रणालीमध्ये उपनद्या, खूप जास्त उपनद्या आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवायला थोडंसं डिफिकल्ट जातं, पण एकदा तुम्हाला रिपीट ते नावं जर तुम्ही रिपीट ऐकायला लागाल तर तुम्हाला सुद्धा लक्षात राहतात. शहरं विचारली जातात, कुठल्या ह्याच्यावरती कुठलं शहर बसलेलं आहे ते. स्टार्टिंगला तर हार्ड वाटतं, नावं थोडेसे डिफिकल्ट असल्यामुळे, पण एकदा तुम्ही करायला लागा तर तुम्हाला काही हार्ड वाटणार नाही. आता पुढच्या टॉपिकवरती जाऊया. बघा, लास्ट टॉपिक विज्ञान. सायन्स हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो,
तर ॲक्च्युली मागच्या टायमाला जेव्हा सुद्धा एक्झाम झाली होती तेव्हा फिजिक्स केमिस्ट्री बायो तिघांमधनं क्वेश्चन विचारले गेले होते. बायोलॉजीमधनं प्रोटीन्सवरती, त्याच्यानंतर विटॅमिन्स, न्यूट्रियंट्स, त्याच्याने कुठले आजार होतात त्याच्यावरती क्वेश्चन जे नेहमी विचारले जातात ते विचारले गेले होते. केमिस्ट्रीमधून सुद्धा काही क्वेश्चन होते, इझी क्वेश्चन होते. फिजिक्समधून सुद्धा क्वेश्चन विचारले होते. फिजिक्स केमिस्ट्री बायोमधनं क्वेश्चन विचारले जातात, तो त्यांचा ट्रेंड आहे आत्ताचा सध्याचा सुद्धा. जर TCS एक्झाम घेईल तर फिजिक्स केमिस्ट्री बायो करून जा. जर तुम्ही कुठल्या क्लास बीस लावला असेल ऑफलाईन ऑनलाईन तर त्याच्यामध्ये जे तुम्ही शिकाल ते इनफ असतं. पण फिजिक्स केमिस्ट्री बायो करून जा. 2-2 क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटू शकतात प्रत्येक शिफ्टला, आणि तेच तुम्हाला सिलेक्शन घेऊन देतं. तर ठीक आहे मित्रांनो, ते आता मी तुम्हाला हे सगळे टॉपिक माझ्यामध्ये संपलेले आहेत. सगळे टॉपिक संपलेले आहेत. आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो मी. बघा मित्रांनो, तुम्ही अभ्यास कराल तर दिवसामध्ये माझ्या मते तुम्ही मिनिमम 10 hours म्हणजे 10 तास तरी अभ्यास करा मिनिमम. आणि करत असताना मित्रांनो, जो GK GS आहे त्याला तुम्ही तुमचा अभ्यासाचा 45% टाईम द्या. किती? 45% टाईम द्या. ठीक आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर मे बी तुम्ही थोडासा कमी टाईम देऊ शकता. आणि मग नंतर उरलेला जो 55% जो टाईम आहे तो तुम्ही जो तुमचा टॉपिक जो जास्त टफ जातो किंवा जो तुम्हाला हार्ड जातो, तो तुम्हाला येत नाही, त्याची प्रॅक्टिस जास्त लागते, त्याला तुम्ही देऊ शकता अकॉर्डिंग टू युअर नीड्स. तर तुम्ही GS GKला एवढा वेळ द्यायचा आहे माझ्या मते. तर तुमचा स्वतःचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तर मग काय नाही, तर मग तुमच्या हिशोबाने तयारी करा. मिनिमम 10 hours. का 10 hours सांगतो मी? बघा, 10 तास तुम्ही डेली अभ्यास कराल आणि 90 ॲक्च्युली अभ्यास कधी क्वांटिफाय करायचा नसतो की मी 8 तास केला 9 तास केला. तो एनर्जीमध्ये क्वांटिफाय करायचा असतो की जेवढी तुमच्यात एनर्जी असते तेवढा करायचा असतो. तर पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही 10 तास अभ्यास केला इन जनरल आणि 90 दिवस आहे तर 900 तास हा इनफ आहे तलाठीची एक्झाम क्रॅक करण्यासाठी, बिगिनर असाल तरीसुद्धा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, अभ्यास झाल्यानंतर प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लावल्यानंतर टेस्ट सिरीजमधून तुम्हाला समजेल की अजून तुमचा कुठला टॉपिक वीक राहिलेला आहे आणि मग परत त्याचा अभ्यास करा आणि परत त्याची टेस्ट लावा. आणि अशा प्रकारे तुम्ही हा तुमचा अभ्यास करा दिवसामधून, काही पण करून टाईम काढा. आणि जसं मागच्या वेळेस खूप चांगला प्रतिसाद भेटला होता, खूप लोकांनी अप्लाय केलं होतं. यावर्षीसुद्धा मी तुम्हाला गॅरंटी देतो खूप लोकांनी अप्लाय केलेलं आहे आणि खूप लोकांचं खूप कमी मार्कांनी ती एक्झाम राहिली. ते मुलं आता एक्झाम देत आहेत आणि त्यांची तयारी चांगली आहे ऑलरेडी. त्यांच्यासाठी हे 90 दिवस इज बोनस ओनली. तर ते बोनस, ते नोटिफिकेशनची वाट नाही बघत आहे, ते तयारीला लागले आहेत. तुम्ही जर बिगिनर असणार तर तुम्ही वाट नका बघत बसू, तुम्हीसुद्धा तयारीला लागा आणि तुम्हीसुद्धा पूर्ण तयारीनिशी एक्झाम द्या आणि डेफिनेटली तुम्हाला पोस्ट निघेल तुमची, अशी मी आशा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक मेन मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती 25 फुल लेंथ गणित बुद्धिमत्ता मराठीतून टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत इकडे यूट्यूबवरती. फुल लेंथ म्हणजे 25 प्रश्न असतील आणि 25 सेशन असतील आणि प्रत्येक याच्यामध्ये 25 क्वेश्चन असतील. गणित बुद्धिमत्ता मिक्स. तर ते आपण इकडे करणार आहोत. एकदम प्रॉपर लेवल असणार आहे. आउट ऑफ द बॉक्स काय असं जाणून बुजून हार्ड किंवा जाणून बुजून इझी असं लेवल नसणार आहे. प्रॉपर लेवलला जी TCSचा करंट ट्रेंड आहे त्याच्यावरतीच आपण क्वेश्चन विचारू. मोस्टली आपण PYQला बघून आणि PYQs विचारू त्याच्यामध्ये, त्यामुळे ती प्रॉपर लेवल असणार आहे. तर ती तुम्ही अटेंड करा. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.